एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन जाऊन शक्तिपीठ महामार्ग व्हावा असं वाटलं नसेल. केवळ महाराष्ट्रातील एका देवाला शक्तिपीठ महामार्ग व्हावाय. जयंत पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता टोला. संजय काका आमचे जुने नेते, त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेणार. राष्ट्रवादीचे नेते संजय काका पाटलांच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य. एबीपी माझाचे प्रतिनिधी मिकी घई यांचा डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या कृष्णाई पुरस्कारांना सन्मान. आरपीआय अध्यक्ष जोगेंद्र कवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. नांदेडमध्ये पार पडला पुरस्कार सोहळा. नागपुरात प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभाविपच्या वतीनं प्रिय यशवंतराव या कार्यक्रमाचं आयोजन. सरसंघचालक मोहन भागवतांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती. जळगावच्या जामनेरमधील हिवरखेडा विटभट्टी मधुराच्या मुलीची चमकदार कामगिरी. शाहिस्ता तडवी पोलिसात भरती होणारी गावातली पहिली मुलगी. गावकऱ्यांकडून मिरवणूक काढून शहिस्ताचं कौतुक. अमरावतीच्या वरुड मुलताई मार्गावर ताज प्लास्टिक कंपनीला भीषण आग. प्लास्टिक वस्तू, सोलार इमारतीतील साहित्य जळाल्यानं कोट्यवधींचं नुकसान. हिंगोलीत मार्केट यार्डात हळद उत्पादक शेतकऱ्यांचे हाल. बाजार समितीकडे वजनकाटा आणि पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. भाजपमध्ये प्रवेश करताच खासदार राघव चड्ढांबाबत सोशल मीडियावर नाराजी. राघव चड्ढा यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये 14 लाखांची घट. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत. कॉफी विथ करण शोचा 9वा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला. दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडे जखमी. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सच्या मॅच दरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.